आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईतील जनजीवळ आता सुरळीत। मुंबईमध्ये पावसाची स्थिती देखील सामान्य। पालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय आज सुरू राहणार। मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची विश्रांती। मुंबईकरांना दिलासा, मात्र लोकल उशिरानंच। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिट तर पश्चिम रेल्वे 5 मिनिटं उशिरानं। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 9,66,395 दशलक्ष लिटर पाणी। पुढील 251 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जमा। मुसळधार पावसानंतर मुंबईकरांवरची 10% पाणी कपात मागे। मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर तलाव भरले। मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं। मुंबईतील सायन पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार। नवीन पूल बांधण्यात येणार असल्यानं 2 वर्ष वाहतूक बंद असणार। 26 जुलै 2005च्या पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पनवेल पालिका सज्ज। पनवेल पालिकेकडून सखल भागामध्ये उपाययोजना करण्यात आल्या। पनवेलमध्ये पावसाची संततधार। परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गाढी नदीला पूर, पाणी पातळीमध्ये वाढ। ठाणे जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली। आज आणि उद्या होणारी मैदानी चाचणी आता 1 आणि 2 ऑगस्टला। मीरा भाईंदरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून खड्डा भरो आंदोलन। भाईंदर काशीमीरा मार्गावर मोठमोठे खड्डे झाल्यानं भाजप आक्रमक।